ज्या ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला धूळ चारत जयंत पाटलांनी आपली ताकद दाखवून करेक्ट कार्यक्रम केला होता. आता त्याच ईश्वरपूरमध्ये महायुतीनं जयंत पाटलांचाच करेक्ट कार्यक्रम केला का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण आता आधी नगराध्यक्ष पद गेले आणि आता नगरसेवक पदही अपात्र ठरले. हीच ती ईश्वरपूर नगर परिषद जिथं निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी ताकद लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार ईश्वरपूरमध्ये तळ ठोकून होते. मात्र या सर्व आव्हानांवर मात करत वाळवाचा वाघ म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांनी सर्व विरोधकांना धूळ चारत तब्बल 30 पैकी 22 जागांवर विजय मिळवला. मन एकेकाळी एक हाती वर्चस्व असलेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीत आता जयंत पाटलांना मोठा राजकीय धक्का बसलाय. आधी नगराध्यक्ष पद हातातून गेलं आणि आता त्यांच्याच पक्षातील त्या नगराध्यक्षांचे भाऊ असणारे त्यांचंही नगरसेवक पद अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे ईश्वरपूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळात घट झाल्यामुळे स्थानिक राजकारणाला तर नवं वळण मिळालंच, पण भाजप युतीनं गेम करून इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणि जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम कसा केला, नेमकं काय घडलं, हे नगरसेवक अपात्र का ठरले, या संपूर्ण घडामोडी मागचं राजकारण काय आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत. काही महिन्यांपूर्वीच ईश्वरपूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली, डिसेंबरमध्ये काहीतरी. खरं तर 2016मध्ये या नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची तब्बल 35 वर्षाची सत्ता उलटावून लावत विकास आघाडीने इथं सत्ता मिळवली आणि त्यानंतर जयंत पाटलांनी आपलं लक्ष इथून काढलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी पुन्हा लक्ष घातलं आणि विरोधकांना धक्का देत मोठा विजय मिळवला. 30 पैकी तब्बल 22 जागांवर त्यांचे पक्षाचे अर्थात शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपला फक्त 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 3 आणि शिवसेनेला 2च जागा मिळाल्या. त्यांच्या सक्रिय भूमिकेचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंदराव मलगुडे हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र याच आनंदराव मलगुडे यांचं नगराध्यक्षपद अपात्र करण्यात आले. झालं काय, तर नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांनी पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी जयकर उर्फ घनश्याम जाधव यांनी माहिती अधिकारातून घेतली आणि यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 फेब्रुवारी 2026 रोजी तशी रीतसर तक्रार दाखल केली. मग तारखांवर तारखा पडत गेल्या आणि शेवटी निकाल लागला. 10 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला. यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम कलम 44(1) मधील तरतुदीनुसार उरण ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर खरं तर आनंदराव मलगुडे यांना तर धक्का बसला, पण तरीही कायदेशीर दिलासा मिळवण्यासाठी म्हणजे या निर्णयाविरुद्ध तुम्हाला अजून पुढे जायचं असेल तर त्यासाठी नगरविकास मंत्रालय मुंबई किंवा उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. जर वरील न्यायालयातून या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आगामी काळात पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते. आता हे आनंदराव मलगुडे यांच्या राजकारणाबद्दल सांगायचं गेलं तर 35 वर्ष आनंदराव मलगुडे हे नगरपालिकेत कार्यरत आहेत. जयंत पाटलांनी इथं लक्ष घातलंय समजल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला होता. नगराध्यक्षपदासाठी सगळ्यांनी एकमुखाने त्यांच्यासाठी नगरसेवकांनी नगराध्यक्षपदी त्यांची मागणी केली होती आणि म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार गटातील पहिले जे नगराध्यक्ष घोषित करण्यात आले होते ते ईश्वरपूरमधले होते. मलगुडे यांचं नाव त्यांनी नगराध्यक्षपदासाठी जयंत पाटलांनी घोषित केलं होतं आणि आता त्यांचंच नगराध्यक्षपद अपात्र ठरण्यात आलं आहे, ज्यामुळे जयंत पाटलांना चांगलाच धक्का बसला. हा धक्का कमी होता म्हणून की काय, याच तक्रारीत नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि नगरसेवक सुनील मलगुडे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. यांच्यावरही अवैध बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला होता. मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम ठेवल्याचा टपका ठेवत सुनील मलगुडे यांनाही अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पदही रद्द करण्यात आले.
सुनील मलगुडे हे ईश्वरपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आले होते. आता बघा, दोन्ही भावांचं म्हणजे एका बंधूचं नगराध्यक्षपद तर एका बंधूंचं नगरसेवक पद गेलंय. त्यामुळे 22 वरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यांची संख्या ईश्वरपूर नगर परिषदेत 20 वर आलेली आहे. आता पुढे दाखल होईल किंवा याच्यावर स्थगिती लागेल तो भाग वेगळा, पण यामुळं जयंत पाटलांना चांगलाच धक्का बसलाय असं म्हणायला हरकत नाही. खरं तर आता जर याचं मागचं राजकारण पाहिलं तर अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. ज्या बांधकामावर कारवाई करण्यात आली किंवा ज्याच्यावरून त्यांना अपात्र करण्यात आलं ते बांधकाम गेली 20 ते 22 वर्ष अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आला. मग प्रश्न असा उपस्थित होतो की 2 दशकांहून अधिक काळ कोणतीही कारवाई का नाही झाली, पण आत्ताच अचानक ही कारवाई याच्यावरून अपात्र करण्याची का झाली? यामागचं पहिलं कारण म्हणजे ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी स्वतः घातलेलं लक्ष. त्यामुळे इथली सत्ता त्यांनी राष्ट्रवादीला मिळवून दिली. महायुती आणि भाजपसाठी हा राजकीय धक्का होता. त्यामुळे या पराभवानंतर जयंत पाटील यांना धक्का देण्यासाठी जुन्या अतिक्रमणाच्या मुद्द्याला पुढे आणण्यात आल्याची चर्चा रंगू लागली. आता मलगुंडे कुटुंबाचाही राजकीय इतिहास महत्त्वाचा ठरतो. ईश्वरपूरच्या राजकारणात मलगुंडे कुटुंब गेली 35 वर्ष सक्रिय आहे. आनंदराव मलगुडे यांचे वडील संभाजीराव मलगुडे हेही नगरसेवक होते. स्वतः आनंदराव मलगुंडे यापूर्वी नगराध्यक्ष राहिलेत. कृष्णा साखर कारखान्याचे संचालकही ते राहिलेत आणि धनगर समाजातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे आणि जयंत पाटलांचे सलोख्याचे संबंध असल्याचंही सांगितलं जातं. दुसरीकडे स्थानिक राजकारणात प्रभाव असलेले डांगे कुटुंब जे कधी काही जयंत पाटलांसोबत होतं ते या निवडणुकीत भाजपसोबत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना तोलणारा आणि मजबूत चेहरा म्हणूनच जयंत पाटील यांनी मलगुंडे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती. मागील निवडणुकीतील पराभवानंतर ही निवडणूक जिंकण्यासाठी जयंत पाटलांनी पूर्ण ताकद लावली आणि त्याचा परिणाम म्हणून 30 पैकी 22 जागा मिळवत ईश्वरपूर नगर परिषदेवर सत्ता मिळवली आणि आपल्या मर्जीचा नगराध्यक्ष बसवला. इतकंच नाही तर सांगली जिल्हा परिषद, आष्टा नगरपालिका अशा अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळालं. त्यामुळे सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांचा प्रभाव पुन्हा वाढताना दिसू लागला. याच पार्श्वभूमीवर अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणत जयंत पाटील यांना राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न महायुती आणि भाजपने केला का अशी चर्चा रंगू लागली. याशिवाय मंत्रालयातून जयंत पाटील यांना राजकीय अडचणीत आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची कुजबूज सुरू आहे. ईश्वरपूरमधील ही कारवाई त्याचाच एक भाग असल्याचं काही जण बोलतात. दुसरीकडे शरद पवार गटाने या निर्णयावर आक्षेप घेतलाय. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी मांडलेली बाजू पूर्णपणे ऐकून न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या 3 ओळींच्या आदेशातून त्यांना अपात्र ठरवण्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात येतोय. हा निर्णय अन्यायकारक असल्याचंही म्हणलं जाते. आता या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय मलगुंडे यांच्याकडे उपलब्ध आहे. ते अपील करणार का? पुढे न्यायालयात या निर्णयाला स्थगिती मिळणार का किंवा परत पोटनिवडणूक लागणार का आणि या संपूर्ण प्रकरणात कोणता ट्विस्ट येतो आणि पुढे जाऊन कोण कोणाचा कार्यक्रम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.